नमस्कार. महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माणूस जन्मताच बोलायला शिकत असतो. मग तो लहान असताना बोबडे बोल बोलतो. नंतर आई, मम्मी, पप्पा म्हणजे असं हळूहळू तो बोलायला शिकत असतो. शाळेत जातो आणि मग चांगल्या पद्धतीनं बोलू शकतो. परंतु चांगलं बोलणं आणि प्रभावी बोलणं यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे प्रभावी बोलणं म्हणजे एक चांगल्या वक्त्याचं लक्षण आहे आणि असे वक्ते घडवण्याचं काम करणारे प्रवीण सोनवणे सर आज या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर त्यांच्याकडून आपण त्यांची एक अकॅडमी आहे आणि शब्द सामर्थ्य भाषणकला अकॅडमी आहे. तर या माध्यमातून ते अनेक वक्ते घडवत आहेत. तर त्यांचं या ठिकाणी स्वागत. नमस्ते सर. नमस्ते. नमस्ते. आपण बऱ्यापैकी लोक, पालक असतील किंवा विद्यार्थ्यांना म्हणजे भाषण कला शिकणं ह्या कलेकडं न वळवता इतर अनेक ठिकाणी मुलांना पाठवत असतात. परंतु भाषण कलेकडं, भाषण हे शिकण्याची गोष्ट आहे असं कधीच कोणाला वाटत नाही. परंतु तुम्ही अशा परिस्थितीतसुद्धा वक्ते घडवण्यासाठी एक आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून काम करत आहात. तर हे तुमच्याकडे म्हणजे भाषण कला शिकवण्याचे जे क्लासेस सुरू आहेत त्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीनं मुलं घडवताय आणि त्या घडवण्याच्या मागची प्रेरणा काय आहे हे आम्हाला थोडक्यात सांगा. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. माणसं वाटेल त्या क्लासला लावतात. म्हणजे डान्सचा क्लास आहे, गायनाचा क्लास आहे, स्पोर्टचे आणखीन भरपूर क्लास आहेत, स्विमिंगचा क्लास आहे. प्रत्येक कलाचं ज्याच्या त्याच्या जागेवर महत्त्व आहे. परंतु सगळ्यात म्हणजे राजहंस कसा उपेक्षित राहतो तशी आमची कला म्हणजे राजहंस कला आहे तशी वक्तृत्वाची, आणि तो उपेक्षित राजहंस आहे. तो उपेक्षित आहे म्हणजे समाजाचं त्याच्याकडे हेच नाही की हे जावं शिकावं असं समाजाला वाटत नाही. आणि त्याची गरज अगदी माणसाला जसं अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज आहे तसं प्रत्येक माणसाला भाषणाची ही गरज आहे. भलं मग त्यानं कोणत्याही क्षेत्रात काम करू द्या किंवा त्यानं काम दुसऱ्या क्षेत्रात कुठल्या करू द्या नाही करू द्या, तो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या लोकांशी बोलतो त्या प्रत्येक लोकांवर चांगला वाईट असा प्रभाव त्या माणसाचा पडत असतो. म्हणजे संभाषणची तर गरज आहे. अगदी स्टेजवरच्या भाषणालाच आपण भाषण न म्हणता उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या माणसांना आपण भेटतो त्या त्या माणसापाशी आपली पडलेली छाप, आपला पडलेला प्रभाव म्हणजे भाषण असं जर व्याप्त स्वरूपात आपण समजून घेतलं तर त्या भाषणाची तशी व्याख्या होऊ शकते आणि ती गरज आहे भाषणाची. म्हणजे आपण दोन व्यक्ती बोलताना म्हणतोच की संभाषण आमचं छान झालं. म्हणजे हे भाषण आणि संभाषण याच्यात पण अजून कसा फरक करू शकतो? बरोबर आहे. भाषण केव्हा तरी जयंत्या मयंत्या यांच्या टायमाला करावं लागतं आपल्याला. भाषणाचे मोके आपल्याला सतत येत नाहीत, पण संवाद मात्र रोज घडतो. सकाळी उठल्यापासून आपण कोणाशी ना कोणाशी बोलतच असतो. पण बोलत असताना त्या संवादामध्ये जर खुमासदारपणा असेल, त्या संवादामध्ये शब्दात जिवंतपणा असेल, त्या शब्दामध्ये जर तुमच्या तळमळ असेल, चांगल्या गोष्टी असतील किंवा सगळ्याच भावना जर जेन्युन असतील, खऱ्या असतील तर माणसाला बरं वाटतं बोलायला. नाही तर मुरदाड शब्दानं बोलणारी पण माणसं असतात. काय रे, काय चाललंय, कुठं जातो, कुठं येतो, म्हणजे त्यांच्याबरोबर बोलू पण वाटत नाही बऱ्याचदा लोकांना, कारण का प्रभावशून्य माणसं असतात. म्हणून वक्तृत्व ही कला शिकायला पाहिजे. भली मग ती स्टेजवरनं बोलायची असू द्या किंवा स्टेजच्या खाली सतत दैनंदिन जीवनात वापरायची असतानाची कला असू द्या, ही जीवन आवश्यक कला आहे. बऱ्यापैकी एखाद्या व्यक्तीचं उत्तरकार्य असतं अशा ठिकाणी किंवा एखाद्याचा मृत्यू झाला आहे त्यास म्हणजे याला शोकसभा म्हणतो, अशा ठिकाणी बोलणारे वक्ते पण आहेत. बरोबर आहे. आणि त्या बोलणाऱ्या वक्त्यांचं म्हणजे पुढचा जो ऑडियन्स असतो तो अत्यंत शांत असतो. म्हणजे तिथं काही चुळबुळ नसते. आणि ज्यावेळेला आपण इतर ठिकाणी भाषण करत असतो त्यावेळेला प्रेक्षकांच्या अनेक प्रकारच्या कृती सुरूच असतात, आपापल्या विचारात असतात आणि तिथून बोलायचं असतं. मग ह्या दोन्हीच्या मध्ये ज्यावेळेला आपलं भाषण प्रभावी करायचं आहे त्यावेळेला आपल्याला कशा पद्धतीने करावं? तुम्हाला मी खरं सांगू का, माझ्याकडे काही विद्यार्थी, काही स्टुडंट किंवा मोठी माणसं येतात ना, मी त्यांना सांगतो मृत्यू हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मृत्यू आहे म्हणून जीवन सुंदर आहे.
कोणी कोणाचा मृत्यू थांबवू शकत नाही, नाही. बरोबर. पण जिथं मृत्यू झालाय, कार्य आहे, उत्तर कार्य आहे, अवश्य जा. त्याच्या इतकी दुसरी सभा सुंदर नाही तुम्हाला शिकायसाठी. बरोबर. तुम्हाला शिकायसाठी म्हणतोय मी, तुम्हाला शिकायची सर्वात सुंदर सभा तीच आहे. कारण का तुम्ही म्हणला तसंच, कुणी चुळबुळ करत नाही, कुणी मोबाईलमध्ये बघत नाही, शांत काही नाही, आणि कंटेंट तयार असतो. गेलेला व्यक्ती जो आहे तो आपल्या अनुभवातला असतो. त्याचा स्वभाव काय, त्याचे गुण काय, त्याच्यात चांगल्या वाईट आठवणी काय, त्याच्या घरातल्या माणसांचा स्वभाव, कल्चर काय आपल्याला माहीत असतं. 4-2 शब्द त्यांच्या दुःखात तुम्ही सहभागी झाला तर तुम्ही त्या माणसांना समोर आलेल्या पण जिंकता, त्यांची मनं, आणि शिवाय त्या कुटुंबाशी तुमचं चांगल्या पद्धतीचं हे म्हणजे चांगलं प्रेम वाढतं, असं आहे. मग ती चांगली सभा आहे. आणि ती जर तुम्ही वाढदिवसाच्या सभेला गेला तर तिथंही तुम्ही बोलू शकता. तिथंही तुम्ही कोणत्या सभेला कसं पॉझिटिव्हली घेताय त्याच्यावर डिपेंड आहे. तुमच्या जर पोटात गोळा उठला किंवा तुमचे जर पाय थरथर कापायला लागले तर काय करायचं. माझ्याकडे एक मोठे MD डॉक्टर शिकायला येत होते. ते म्हटले की 9 महिन्याच्या बाळाचं मी हृदयाचं ऑपरेशन करतो, आणि हृदयाचं ऑपरेशन करत असताना केसासारख्या नसा शिरा मला माहिती आहेत, कधी माझ्याकडनं काही विपरीत घडत नाही, चुकत नाही, फेल होतच नाही. इतकं किती क्रिटिकल असलं तर मी करतो. पण माझ्या हातात माईक दिला आणि मला जर स्टेजवर पाठवलं आणि सांगितलं 4 शब्द बोल, माझे पाय थरथर कापतात. MD डॉक्टर, ज्ञान कमी आहे का, अनुभव कमी आहे का, सगळ्या गोष्टीनं संपन्न असणारा माणूस भीतो का, काय भ्यायचं कारण आहे. म्हणजे सतत सातत्य सराव पाहिजे. तुम्ही म्हणता तसं ह्या दुःखाच्या सभा, सुखाच्या सभा तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन चेंज करा आणि सुरू करा, होते. आता नक्की मला हा एक प्रश्न पडतो, कारण असंच माझ्या संदर्भात पण एक प्रसंग घडलेला होता. कारण 7वीच्या वर्गात मी सुद्धा असं भाषण द्यायला उभा राहिलो, आणि आधी 3-4 दिवस भाषण अगदी तोंडपाठ केलेलं होतं, आणि अगदी 15 ऑगस्टच्या दिवशीचं ते भाषण होतं. आणि त्याच्या आदल्या दिवशी आमचं प्रॅक्टिस म्हणून शाळेत आम्ही भाषण करायला उभं राहिलो, आणि पहिली 1-2 वाक्य बोलून पुन्हा मी पूर्ण असं ब्लँक होऊन गेलो. म्हणजे मला काही आठवलं नाही, काही नाही. मी काही क्षणभर थांबलो, तसाच उभा राहिलो, आणि पुन्हा जाऊन मी जागेवरती बसलो. आणि त्यावेळपासून मग मनात अशी भीती वाटली की स्टेजवर जाणं ही एक भीती राहते. एकदा पहिल्या वेळेला असं घडलं की असं होतं. आणि बऱ्याच लोकांचं असंच प्रसंग घडतात की स्टेजवरती गेलं की हात असे थरथर कापतात, किंवा माईक असा हालत असतो, पाय हालत असतात. बरोबर. मग ह्या कशामुळं घडतात? ती तुम्हाला थोडंसं भीतीच असते स्टेजची. कोणी असू द्या, माणसाला जर एखाद्या सांगितलं का नाही, अशी काही माणसं आहेत त्यांना सांगितलं ना वाघ पकडून आण, वाघाला दावं लावतील आणि पकडून आणतील. पण त्यांना जर म्हटलं का नाही जा स्टेजवरनं बोल, ते म्हणतील नको, वाघ पकडायला सांगितलं, सिंह धरून आणतो, पण मला स्टेजवर पाठवू नका. का तर ती भीती आहे. भीतीवर विजय म्हणजेच वक्तृत्वावर विजय. तुमच्या मनामध्ये भीतीच आहे, ह्याच्या पलीकडे काय नाही. ह्याच्या पलीकडलं तुम्हाला उदाहरण सांगतो. हे जे सगळे चित्रपटातले मोठे मोठे हिरो आहेत, ह्यांच्या मागे किती टीम काम करत असते. भरपूर, कोण स्क्रिप्ट काढत असतो, कोण मुद्दे काढत असतो, कोण शिकवत असतो, अभिनेता असतो, दिग्दर्शक असतो, सगळं असतो. तरीसुद्धा त्यांचे डायलॉग कॅमेऱ्यासमोर नीट होत नाहीत. पण गावगाव जे होणारे जे तमाशाचे फड आहेत, त्या तमाशाच्या फडाला स्क्रिप्टच नसते. त्या सोंगाड्याला, त्या माणसाला, ते जे तमाशातले कलाकार आहेत ना, त्यांचा आत्मविश्वास बघा बरं. कम्पॅरिझन करा गावातल्या तमाशाचा फड आणि त्यातला कलाकार आणि अमिताभ बच्चन. किंवा मी काय त्यांना वाईट म्हणत नाही, ते ग्रेटच आहेत. पण तुम्ही त्यांच्या सुविधा बघा, ह्यांच्या सुविधा बघा, त्यांचा आत्मविश्वास बघा, ह्यांचा आत्मविश्वास बघा. ह्यांना भीतीच वाटत नाही. भ्यायचं असतं हेच विसरलेले आहेत. तुम्हाला सांगतो, एका वक्तृत्व स्पर्धेला मी गेलो होतो, आणि एक चिमुकली 3रीतली पोरगी बाजूला बसली होती. म्हटलं बाळा झालं का भाषण पाठ? हो म्हटली झालं की पाठ. म्हटलं तुला भीती नाही वाटत वे? हा बघा सर म्हटली, आपण असं समजायचं की हिथं माझ्या इतकं शानं कोणीच नाही, मलाच लय कळत. ह्या एका वाक्यानं म्हणली भीती कुठं पळून जाते. माझ्या आईनं मला हीच सांगितले की जायचं, तुझ्या इतकी हुशार कोणी नाही, तुझं भाषण चांगलं होणार. पोरीनं आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. म्हणजे मी असंच म्हणते माझं भाषण सुंदर होणार. आणि खरोखर सांगतो, त्या भाषणामध्ये तितके व्यवस्थित कंटेंट नव्हते, पण त्या पोरीचं सादरीकरण इतक्या आत्मविश्वासानं झालं होतं की बोलायचं काम नाही. मला ती चिमुकली अजूनही आठवते. पुढचं दात पडलेलं होतं, 2 रेबणी बांधलेल्या होत्या,
आपल्या बऱ्यापैकी शाळेचा युनिफॉर्म असतो तसा, मग गावखेड्यात नाही का जिल्हा परिषद शाळेचा, तसं होतं. आता त्या पोरीनं सांगितलेलं लाख मोलाचं वाक्य आजही काळजात मी कोरावं आणि श्रोत्यांनी पण ठेवावं, की आपल्या इतकं कोणाला काही कळतच नाही, ह्या हेतून जर तुम्ही पुढे गेला तर नक्की वागता व्हाल. तुम्ही आता अकॅडमी सुरू करण्याच्या पूर्वी तुम्ही काय करत होता आणि अकॅडमी सुरू करावी किंवा भाषण कलेकडं किंवा भाषण कला जोपासून किंवा मुलांना घडवावं किंवा लोकांना घडवावं असं तुमच्याकडे कसं काय हे आली, म्हणजे पहिली गोष्ट माझ्या घरामध्ये 10-15 शिक्षक आहेत. वडील शिक्षक, चुलते शिक्षक, चुलती शिक्षक, चुलत भाऊ शिक्षक, बहीण शिक्षक, बहिणीचं मालक शिक्षक, सगळे शिक्षक आहेत. मी सांगितलेलं आयुष्यात काही बी करीन, शिक्षक होणार नाही, म्हणून मी शिक्षक व्हायचं नाही असं ठरवलं होतं. आणि असं ठरवलं होतं, माझा व्यवसाय वगैरे मी करत होतो, चांगल्या पद्धतीनं व्यवसाय चालला होता. पोरगं माझं 7 वर्षाचं झालं आणि 7 वर्षाचं पोरगं मला म्हणायला लागलं, पप्पा मला भाषण शिकायचं आहे. अरे म्हटलं वय किती तुझं, तुला नेऊन शाळेत घालवायचं, अजून काकाला नेऊन घालवतोय आणि तू म्हणतोय भाषण शिकायचं. हो म्हटलं मला भाषण शिकायचं. मग त्याला मी माहिती सांगितली, तर तीच माहिती त्यानं प्रभावीपणे सांगितली. अरे म्हटलं ह्याच्यात काहीतरी स्पिरिट आहे, काहीतरी करू शकतो, स्पार्क मला जाणवतं. आणि मग मी त्याला ट्रेन करत राहिलो, त्याला शिकवत राहिलो. मग त्यानं महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, APJ अब्दुल कलाम, विवेकानंद यांच्याविषयी खूप चांगल्या पद्धतीनं बोलायला लागला आणि बालवयातच तो चांगला वक्ता म्हणून नावारूपाला आला. आणि माझा मुलगा वयाच्या 10व्या वर्षी महाराष्ट्र शासनाची वक्तृत्व क्षेत्रातली 5 लाखाची स्कॉलरशिप मिळवणारा भारतातला पहिला विद्यार्थी. आणि मग लोकांनी परिसरातले सांगितलं, म्हटलं तुम्ही इतकं सुंदर शिकवताय, पोरगं तुमचं एवढं चांगलं शिकतंय, मग म्हटलं हे तुमच्यापुरतं का मर्यादित ठेवताय. म्हटलं काय करू, क्लास काढा म्हणले, आमची पोरं घालतो. म्हणजे माझा क्लास लोकांच्या मागणीतून तयार झाला आहे. मी झालेला शिक्षक हा म्हणजे जशी माझ्याकडे मुलं येत गेली तसं मी घडत गेलो. मी तर त्या चिमुकल्या पोरांना माझ्याकडे जे शिकाय येतात ना त्यांना माझा गुरु मानतो. मी म्हणतो ही शिकायला आलेत का शिकवायला आलेत, ती आलीत म्हणजे मला 4 पुस्तकं वाचली पाहिजेत, स्क्रिप्ट काढली पाहिजे, त्यांना मुद्दा समजून सांगितला पाहिजे. म्हणजे त्यांच्या नादानं मी ह्या क्षेत्रात आलो आणि आज खरं सांगतोय, आज मी खूप सक्सेसफुल आहे ह्या क्षेत्रामध्ये. आणि मला त्याचं सगळं श्रेय माझ्या विद्यार्थ्यांना द्यावं वाटतं. अगदी चांगली गोष्ट आहे, कारण विद्यार्थ्यांच्याकडून तुम्ही मला प्रेरणा मार्गदर्शन मिळालं किंवा प्रेरणा मिळाली म्हणता आपण असं. म्हणजे गुरु देतात प्रेरणा विद्यार्थ्यांना, पण विद्यार्थ्यांकडूनच तुम्हाला प्रेरणा मिळालेली. पण ह्या क्लासेसचं तुम्ही कशा पद्धतीनं, म्हणजे कोणत्या वयापासून आणि किती कालावधीपर्यंत शिकवत असता तुम्ही? मी 3रीच्या पुढच्या मुलांना माझ्या क्लासला प्रवेश देतो. तिथूनपासून ते कोणी किती मोठं असू द्यात तिथपर्यंत मी प्रवेश देत असतो. प्रत्येकाचे बॅचेस वेगळे आहेत. 3रीपासून जे 8वीपर्यंतचे आहेत त्यांची बॅचेस वेगळे आहेत आणि तिथनं पुढचे वेगळे आहेत. परंतु 3रीपासून मी सुरू करतो. आणि वक्तृत्व ह्याला मी स्वयंसंस्काराचं माध्यम मानतो, स्वयंसंस्काराचं माध्यम. कारण का जर वक्तृत्वाच्या क्लासला पोरगं घातलं तर त्याच्या पुढं टास्क काय असतो, विवेकानंदांविषयी भाषण करा, APJ अब्दुल कलामांविषयी, बाबासाहेबांविषयी, अन्य कुठल्या लोकमान्य टिळकांविषयी, कोणाविषयी असू द्या, सगळ्यांविषयी भाषण करायचं आहे. मग ती पोरगं काय करतं, पुस्तकं शोधतं, पुस्तकातले धडे वाचतं, वाचलेल्याचे मुद्दे काढतं, मुद्दे काढलेल्याचं भाषण तयार करतं आणि भाषण तयार केलेलं पाठ करतं आणि पाठ करून समजून घेऊन समजून बोलतं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या पोराच्या मन, मेंदू, मस्तक, आत्मा, अंतरात्म्यापर्यंत चांगले विचार कधी पोचले हे कळलंच नाही, कळतच नाही. आणि म्हणून प्रत्येक आईवडिलांना माझं असं सांगणं आहे की पोरावर जर संस्कार करायचे असतील आत्ताच्या काळात तर त्याला वक्तृत्वाच्या क्षेत्रात घाला किंवा वक्तृत्वाच्या क्लासला घाला, म्हणजे त्या पोराचं मनमेंदू सुसंस्कृत होऊन जाईल. पण आता बऱ्यापैकी आणि मोठ्या जे लोक आहेत, वयानं मोठे आहेत त्यांना, आणि भाषणाचे पण वेगवेगळे प्रकार करत असाल तुम्ही? हो, करतो. कोणत्या प्रकाराची तुम्ही असे भाषणं शिकवताय, मोठ्या मुलांना, लहान मुलांना, किंवा त्या विद्यार्थ्यांपेक्षा जी काही वेगळी लोक तुमच्याकडे शिकायला येत असतील तर त्या भाषणाचे काय प्रकार आहेत? सर, मी काय म्हणतो माहिती आहे का, माझ्याकडं माझी कॉन्सेप्टच वेगळी आहे. म्हणजे मला अभिमान बी वाटतो. भारतातला पहिला क्लास माझा असा असेल की पुढनं येणाऱ्या
ज्या व्यक्ती आहेत ना त्याची नीड काय, गरज काय, त्या पद्धतीच्या स्क्रिप्ट काढतो, त्याच्यावर रिसर्च करतो, तशा पद्धतीचे हे काढतो, स्क्रिप्ट काढतो आणि तशा पद्धतीनं शिकवतो. जर तुम्ही समजा राजकारणातले असेल तर तुमची नीड वेगळी आहे, तुम्हाला सांगण्यात अर्थ नाही, किंवा तुम्हाला वेगळं सांगण्यात काय अर्थ नाही, तुम्हाला जे पाहिजे तेच सांगितलं पाहिजे. किंवा एखादे शिक्षक असतील त्यांची नीड, त्यांची गरज वेगळी आहे. कोण सामाजिक क्षेत्रात असेल त्यांची नीड वेगळी आहे. विद्यार्थी असतील त्याची गरज वेगळी आहे. आणि मग असं प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याचा अभ्यासक्रम तयार करून मी शिकवतो. आणि हेच खऱ्या अर्थानं यशाचं गमक आहे. आत्ता तुम्हाला सांगतो बाजारात भरपूर क्लासेस आहेत, वक्तृत्वाचं पण भरपूर क्लासेस आहेत. पण त्या क्लासवाले मी काय त्यांना वाईट म्हणत नाही, तुम्ही त्या कलेचा प्रचार प्रसार करताय, चांगली गोष्ट आहे. पण कुठंही गेलं तरी 3 दिवसाची कार्यशाळा, 5 दिवसाची कार्यशाळा, 1 महिन्यात 4 वेळा 5 वेळा शिकवतो आणि मग मी तुम्हाला वक्ता करतो असं जर तुम्हाला कोण म्हणत असेल तर तुमचे पैसे बुडतील. हे साप चुकीचं आहे. कारण का तुम्हाला सांगतो लता मंगेशकर ह्या कलेच्या उपासक होत्या त्यांच्या. मग त्या मरायच्या अगोदर 1-2 महिने जोपर्यंत त्यांच्यात चेतना होती, ऊर्जा होती, शक्ती होती, तोपर्यंत त्या रियाज करत होत्या. मग त्या त्यांच्या कलेतल्या टॉप होण्यासाठी जर मरेपर्यंत अभ्यास करतायत, सराव करतायत, तर मग तुम्ही कसं 2 आणि 3 दिवसात वक्ते होणार हो? तुकाराम महाराज म्हणतात ना, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे जर तुम्हाला असाध्य साध्य करायचं असेल, तुम्हाला ही अद्भुत कला मिळवायची असेल तर तुम्हाला सरावाशिवाय पर्याय नाही. आणि माझी पद्धत अशी आहे की माझ्याकडे आलेला विद्यार्थी मग कोणत्याही एजमधला असू द्या, मी त्याच्याकडं भरपूर स्क्रिप्ट देऊन पाठ करून बोलून घेऊन ती कॉन्सेप्ट सांगतो. एखादा जर विषय असेल, शिवाजी असेल, शिवाजी महाराजांचा विषय असेल, संभाजी महाराजांचा विषय असेल, अन्य कुठलाही विषय असेल, तर त्या विषयाची स्क्रिप्ट 5 मिनिटाची असेल, पण त्याच्या अगोदर 2 तास मी त्याला त्या काळात नेऊन ते सगळं बारीक सारीक गोष्टी समजून सांगतो. तो शिवकाळ उभा करतो, प्रसंग उभे करून त्याला त्याच्या मनमेंदूपर्यंत ते सगळं पोचवायचं काम मी करतो आणि मग भाषण शिकवतो. सहज शिकतात. लय अवघड वाटणारी कला लय सोपी आहे, पण शिकण्याची एक पद्धत आहे. बरोबर, असा विषय. तुम्ही ती कला अवगत केलेली आहे, परंतु आता तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला कोणता वक्ता आवडतो? माझ्या आवडीनुसार जागतिक लेवलला म्हणाल तर डेमोथेनिस नावाच्या ग्रीक देशातले जे वक्ते आहेत ते अतिशय सुंदर पद्धतीने बोलत होते. त्यांनी त्यांचं एक वक्तृत्व शैली निर्माण केली होती. हा माणूस बोलायला बोबडा होता, पण मनातनं प्रचंड इच्छा होती की मला बोलायला शिकायचे. मग त्यांनी वाटेल ते उद्योग केले, ते तोंडाचे व्यायाम केले, तोंडात ओरडण्याचा प्रयत्न केला, बाहेर जाऊन परत मोठमोठे ग्रंथ आहेत ते उजव्या हातानं डाव्या हातानं लिहून काढले, ते मुद्दे समजून घेतले आणि त्या माणसानं स्वतः त्याच्यावर रिसर्च करून अभ्यास करून मुद्दे काढून एक पद्धत तयार केली. त्या पद्धतीला 2 वे वक्तृत्व म्हणतात. म्हणजे स्टेजवर गेल्यानंतर फक्त आपण नाही बोलायचं, आपण त्यांना प्रश्न विचारायचे आणि आपल्या बोलण्यामध्ये सामील करून घ्यायचं. ते वक्तृत्व अतिशय प्रभावीपणे संत गाडगेबाबा तसाच त्यांचाच धागा पकडून त्यांचा धागा पकडून नाही पण त्यांच्यासारखं संत गाडगेबाबा फार प्रभावीपणे सांगायचे. हातात एक दगड असायचा आणि दगड वाजवत फार प्रभावीपणे वक्तृत्व करायचे गाडगेबाबा. गाडगेबाबांच्या कीर्तनाला बसणारी माणसं सांगायचे अंगावर शहारे येतात, विचार करायला भाग पाडतात, प्रतिप्रश्न विचारतात, वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. मग ते मला गाडगेबाबांचं आवडतं. क्रांतिसिंह नाना पाटलांचं भाषण आवडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं या यशवंत नगरीत आपण बसलो आहे त्या यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतल्याशिवाय वक्तृत्व कंप्लीट होऊ शकत नाही. यशवंतरावांच्या लहानपणाचा एक छोटासा प्रसंग मला इथं सांगावा असा वाटतोय. यशवंतराव चव्हाण लहान होते तेव्हाच त्यांचे वडील वारले. आई विठ्ठाबाईंनी त्यांना मामाच्या गावाला नेलं आणि तिथं त्यांचं संगोपन पालन पोषण करत होत्या. ते पालन पोषण करत असताना एक दिवशी विठ्ठाबाई म्हणतात यशवंतरावांना, म्हणतात बाळ यशवंता, बाळा तुझा बाप मरून गेलाय, घरात 18 विश्व दारिद्र्य आहे, बाप मरून गेलाय, 18 विश्व दारिद्र्य आहे, कमवतं कोणीच नाही. पण लेकरा ऐक, गरिबाची सगळ्यात मोठी संपत्ती आणि सगळ्यात मोठी प्रॉपर्टी जर काय असेल तर ते आपलं वागणं, आपलं बोलणं. लेकरा तेवढं वागणं बोलणं सांभाळ. आज जर सृजनशील सुसंस्कृत नेता जर कोण असेल तर यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतलं जातं.
अकॅडमिकली सगळं शिक्षण एका बाजूला. यशवंतराव चव्हाण भरपूर शिकले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, परत केंद्रात सुद्धा मोठमोठी पदं त्यांनी भूषवली. परंतु एवढं सगळं करत असताना सगळं शिक्षण एका बाजूला आणि आईनं केलेले संस्कार एका बाजूला. लेकरा, गरिबाचं सगळ्यात मोठी संपत्ती आपलं वागणं आणि बोलणं. यशवंतरावांची भाषणं ऐकायला लोक बैलगाडी झोपून यायची, लोक पायी चालत यायची, लोक भाकरी बांधून यायची, कारण का आईनं केलेले संस्कार अंतःकरणात पोचले होते. असा विषय आहे. आणि मग इथं आलं कराडच्या नगरीत की यशवंतरावांची आठवण येते आणि तो प्रसंग ओघानं मला आठवला. आता भाषण कला जर आपण अभ्यास करणार, जसं आपण तुम्ही सांगितलं यशवंतराव चव्हाण असतील किंवा असे वक्ते जे घडलेले आहेत, कारण ते सी नाना पाटील, कारण ह्यांचं अनुभवातून आलेलं आहे, तेवढं आत्मसात केले, अभ्यास, त्यांचं मनाला भिडणारे शब्द असतात. त्यामुळं माणसं हजारोनं लाखोनं त्यांच्या सभेला यायची. परंतु भाषण करणे म्हणजे कधी कधी आता पाठ केलेलं भाषण असतं, बरोबर, किंवा ते अनुभवानं आलेलं भाषण असतं. पण पाठ केलेलं भाषण आणि अनुभव याच्यात प्रभावीपणे काय ठरतं? असं पाठ केलेल्या भाषणापेक्षा अनुभवाचं भाषण कधीही बेस्टच. विषय तो नाही, पण तुम्ही पाठ कसं करताय हे पण महत्त्वाचं आहे. आता एखादं भाषण ऐकणं म्हणजे त्या वक्त्यानं चौफेर अभ्यास केलेला असतो आणि तो चौफेर केलेला अभ्यास आपल्याला 1 तासात 1.5 तासात असं आपल्या पुढं ते मांडत असतात. त्यामुळं भाषण ऐकणं ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं मी सुद्धा अनेक भाषणं म्हणजे कुठेही असो, कोणीही वक्ता असो, आमच्याकडं व्याख्यानमाला होतात, त्या व्याख्यानमाला मी कुठेही सोडत नाही. मग परंतु जे अनुभवानं येणारं भाषण असतं आणि पाठांतर केलेलं भाषण असतं, ह्यामध्ये अनुभवानं केलेलं भाषण कधीही असं उजवं ठरतं. मग त्या संदर्भाने तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे तुमचं. अनुभवानं केलेलं भाषण कधी बी बेस्टच. अनुभवानं केलेलं भाषण कधी बी बेस्ट. पण पाठांतरानं केलेलं भाषणसुद्धा चांगलं होऊ शकतं. पण त्या पाठांतरामध्ये पण पद्धत आहे. पाठांतर तुम्ही कसं करताय? तुम्ही जर तुमच्या वरच्या मनानं नुसतं पाठ करत राहिला तर तुम्ही बोलाल, अगदी न विसरता बोलाल, पण प्रभाव पडणार नाही. पण तुमचं पाठांतर अंतर्मनानं असेल तर, तो कॉन्सेप्टच तुम्हाला कळला असेल तर तुमच्या बोलण्यात तो सहजता, तो जिवंतपणा, तो प्रभाव राहील. आता ज्यावेळेस शिकागोला विवेकानंद भाषण करायला उभे राहिले, विवेकानंद शिकागोमध्ये धर्मपरिषदेत भाषण करायला उभे राहिले आणि एकच शब्द उच्चारला होता की माझ्या अमेरिकन बंधूंनो आणि भगिनींनो. एवढं म्हणत तोपर्यंत 5 मिनटं हॉलमध्ये टाळ्या वाजल्या होत्या. आणि आज जरी तुम्ही म्हटला की जगातलं सगळ्यात बेस्ट भाषण कोणतं, तर विवेकानंदांचं ठरतं. असं का तर हे शब्द आपण कितीतरी वेळा बोललोय, बंधूंनो आणि भगिनींनो, पण आमच्या बोलण्यामध्ये फक्त शब्द मोकळा खडखडीत आहे. आणि विवेकानंदांच्या शब्दामध्ये अंतःकरणापासून बंधुत्वता होती. त्यांच्या अंतःकरणातच बंधुभाव होते, म्हणून ते शब्दात उतरले होते. आणि त्यांनी बोललेला एक शब्द काळजात घुसला अमेरिकन माणसांच्या. तसं तुमचे जे शब्द अनुभवातनं आलेले शब्द अंतःकरणातनं येतात आणि पाठांतराचे शब्दसुद्धा तुमच्या अंतःकरणाला पटले तर ते तितकेच प्रभावी होतात. पण तसं करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. असे प्रभावी ठरणारे शब्द आहेत, जसं भारत छोडो, चले जाओ, किंवा हर हर महादेव म्हणतो आपण, वंदे मातरम, जय भवानी, जय शिवाजी, वंदे मातरम. ही जी वाक्यामध्ये जे ऊर्जा आहे, त्या ऊर्जेमुळं माणूस पेटून उठतो, असं रक्त सळसळतं ते असं, आणि पुन्हा लढण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी तयार होत असतो. असे शब्द सामर्थ्य म्हणून तुम्ही अकॅडमी सुरू केलेली आहे. तर त्या अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही आता अनेक वक्ते घडवत आहात किंवा घडवलेही असतील, तर त्या अनुषंगाने काही थोडंसं माहिती सांगा. नाही, मी भरपूर मुलं घडवलेली आहेत. आता माझ्याकडं 10 वर्षाची पोरगी, 12 वर्षाची पोरगी, 13 वर्षाची पोरगी 10,000 रुपये भाषणाचं मानधन घेऊन व्याख्यानाला जाते. किती वर्षाची पोरगी? 12 वर्षाची, 13 वर्षाची पोरगी. बाल व्याख्या ते घडवलेत. 2 मिनिटाचं 5 मिनिटाचं भाषण नव्हे सर, एक कॉन्सेप्ट किंवा एखादा इतिहास किंवा एखाद्या विषयाचं मुद्देसूद ज्ञान घेऊन एखादा डॉक्टर, प्राध्यापक, वकील, संशोधक, लेखक जसा बोलतो तसे माझे हे बोलतात.
मग त्या विषयातला वाक्य अभ्यास बोलतात, करून, बालवाक्यात बोलतात. आणि दुसरी गोष्ट अशी, जगातलं सगळ्यात मोठी संपत्ती सर कोणती असेल, मी माझ्या अनुभवातनं सांगतोय. माझ्याकडे जे पालक येतात ना, ते म्हणतात सर आपल्या पोरानं स्टेजवर जायचं आणि विवेकानंदांसारखं ज्ञान सांगायचं आणि बाकीच्या लोकांनी शांत बसून ऐकायचं. हे आईबाप म्हणून चित्र जेव्हा आम्ही बघतो का नाही, अक्षरशः अंगावर काटे येतात. सगळी संपत्ती एका बाजूला आणि त्या पोराचं ज्ञान आणि त्या पोराचं बोलणं एका बाजूला, असं आम्हाला वाटतं. अशी म्हणणारी माणसं बी आहेत. आणि मी माझ्या मुलाच्या बाबतीत पण हा अनुभव घेतला आहे आणि हा अनुभव मला सगळ्या पालकांना द्यायचा आहे. त्या माध्यमातून आता तुम्ही जे स्पीच रिले म्हणून एक जागतिक म्हणजे विक्रम करणार आहात, तर त्या अनुषंगाने आम्हाला थोडंसं. माझ्याकडं 15 वर्षाच्या आतील म्हणजे 15 वर्षाच्या आतला फॉर्मॅट आहे. तर त्यामध्ये 3 मुली परफॉर्मन्स करतात स्पीच रिलेमध्ये. स्पीच रिलेमध्ये असतं काय, एका मुलीनं बोलायला सुरुवात करायची, तिनं बोलण्याची शेवट करायच्यात दुसऱ्या मुलीनं बोलायचं, तिचा शेवट व्हायच्यात तिसऱ्या मुलीनं बोलायचं आणि या तिघींचा वेळ काउंट करायचा. तो वेळ सर्वाधिक असेल तर ते विक्रम होतो. माझ्या म्हणजे अकॅडमीच्या मुली, एक मुलगी 10 वर्षाची आहे, ती 2.25 ते 2.5 तास बोलते. दुसरी मुलगी 13 वर्षाची आहे, तीसुद्धा 2.25 ते 2.5 तास बोलते. आणि तिसरी मुलगीसुद्धा तितकंच बोलते, त्याच वयोगटातली आहे. मग ह्या तिघींचं येत्या 11 जुलैला इंडिया बुक रेकॉर्ड होते, एशिया बुक रेकॉर्ड होते आणि जमलं तर विश्वविक्रमसुद्धा जर त्यांच्या निकषाप्रमाणे झालं तर तोसुद्धा होईल. आणि मुलं यशाच्या शिखरावर पोचलेत. नुसते 3 मिनटाचं 5 मिनटाचं भाषण नव्हे, नुसती व्याख्यानं नव्हे, तर त्याच्या पुढं जाऊन ही मुलं जागतिक विक्रम करतायत. आणि त्याच्याही पुढचं एक माझं स्वप्न आहे सर, मला या भारतातली, महाराष्ट्रातली 5वीतली 6वीतली 7वीतली जी पोरं आहेत, त्यातलं एखादं पोरगं युरोप अमेरिकेच्या ऑडिटोरियममध्ये उभं राहावं आणि तिथं त्यानं भारतीय फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान, मानवाचं जीवनात जगण्यासाठी जे लागतं ते मोटिवेशन, ते बळ ते आपल्या शब्दात उतरवून लोकांना सांगावं. आणि त्याचं ऐकायसाठी युरोप अमेरिकेमध्ये डॉलर आणि पाऊंड तिकीट काढून किंवा पैसे देऊन त्याच्या कार्यशाळेला मुलांनी यावं, असं माझं स्वप्न आहे आणि मी तसं घडवणार बी. निश्चितच तुमची जिद्द आहे आणि तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करताय. परंतु सध्या आपण जे मातृभाषेतून व्यक्त होणं, मातृभाषेतून भाषण करणं, याला फार असं आपण आतून येणार ते भाषण आहे आणि ते भिडणार पण आहे लोकांना. मग आता समजा आपण इतर भाषेतून पण काही लोकांना तुम्ही मार्गदर्शन करता का? अजून तर नाही केलेलं. हां, फक्त मराठीतूनच केले. अजून मी मराठीचे आहेत माझ्याकडे 1-2 मुलं असे आहेत की ती इंग्लिशची भाषणं घेऊन जातात. मी ट्रान्सलेट करून माझी मराठीची स्क्रिप्ट इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो आणि पालकांना सांगतो की ह्याच्याकडनं करून घ्या किंवा शिक्षकांना सांगतो पाठ करून घ्या. कारण का आपल्याकडे विद्यार्थी येतात किती 2 तास शनिवारी आणि 2 तास रविवारी, 4 तासात आपण पाठ करून घेऊ शकत नाही. पाठ करायचं काम त्यांना देतो, लिहायचं, सांगायचं, शिकवायचं, बोलायचं काम आपण करतो. आता लोकांना बऱ्यापैकी येतं, आपण पाहिल्यानंतर व्हिडिओ म्हणा किंवा तुमच्याशी संपर्क करायचा आहे, तुमचा क्लास कुठे आहे आणि ज्या ज्या लोकांना समजा तुम्हाला संपर्क करतील त्या लोकांसाठी तुम्ही कशा पद्धतीने अवेलेबल होणार किंवा कशा पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतं किंवा तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात ते लोक, ह्या अनुषंगाने माहिती सांगा. बरोबर आहे. जे आमच्या कोरेगाव परिसरात लोक असतील ते ऑफलाईनला येऊ शकतात आणि जे इकडं कराड भागात असतील किंवा इकडं असतील ते ऑनलाईन आपल्याला येऊ शकतात. कोरेगावमध्ये माझा संभाजीनगरमध्ये भाषणाचा क्लास आहे आणि मी आता लवकरच त्याची शाखा आपण इकडं कराडमध्ये सुद्धा ओपन करतो आहे आणि इकडं कराडमध्ये आपली शाखा ओपन झाल्यानंतर पुन्हा हे होईल. पण मी तोपर्यंत माझा नंबर देतो, ऑनलाईन माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी चांगल्या पद्धतीनं मुलं घडवण्याचं काम करतो. माझा नंबर आहे 95 18 92 72 27. निश्चितच सरांचा नंबर या ठिकाणी आहे आणि सर अत्यंत चांगल्या पद्धतीनं मुलं घडवणारे, संस्कारी मुलं घडवणारे आणि संभाषण कला चांगल्या पद्धतीनं, चांगली संभाषण कला शिकवत आहेत आणि हे काम असं उदात्त आहे. या कलेकडं फारसं कुणी लक्ष देत नाही, गांभीर्याने बघत नाही. आपण
चांगल्या पद्धतीनं बोललं पाहिजे, आपण व्यक्त झालं पाहिजे. आणि आतून व्यक्त होणं म्हणजे प्रभावी भाषण करणे अशातली ही कला आहे. ही आपण कला जोपासली पाहिजे आणि प्रभावी वक्ते झालं पाहिजे. त्या पद्धतीनं सर या ठिकाणी काम करत आहेत. आणि या चर्चेला विराम देताना मला लोककवी, महान लोककवी आंबेडकरी चळवळीतले वामनदादा कर्डक यांच्या एक गीत मला या ठिकाणी आठवते. मानसा इथे तुझे मी गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, असे गोड नाते तुझ्याशी जडावे, तुझ्या संकटाशी इथे मी लढावे, एकाने हसावे लाखाने रडावे, असे विश्व आता न उरावे. अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला एक महती दाखवून दिलेली आहे. आणि त्या पद्धतीनं सर तुम्ही माणूस घडवताय, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.